त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच गोष्ट चालू होती, ती म्हणजे आपल्या पांडुरंगाची वारी चुकवायची नाही. दुपारी 3 वाजता काही प्लॅन न करता घर सोडलेला मी रात्री 12 वाजता आळंदीमध्ये होतो आणि पालखीचं दर्शन तर माझ्या नशिबीच लिहिलं होतं. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी पार्थ भोसले. काहीच प्लॅन न करता मी निघालो होतो आपल्या पांडुरंगाची वारी अनुभवण्यासाठी. दुपारी 3 वाजता मी घर सोडलो होतो फक्त एका आशेवर की रात्रीपर्यंत मी आळंदीला पोहोचेल आणि माऊलींच्या पालखीचं मला नक्कीच दर्शन मिळेल. पूर्ण 4 तासाचा प्रवास करून मी पुण्यामध्ये येऊन पोहोचलो होतो. आता पुण्यामध्येच यायला मला 9 वाजले होते आणि सार्थकला अचानक सांगितलं होतं की मी तुझ्या रूमला येणार आहे आणि तो आल्याच पावसाचं पण आगमन झाला. पुण्यातल्या ट्रॅफिकला पाहून आणि या पावसाला बघून मला वाटत होतं की मी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आळंदीला पोहोचेल का नाही. पटकन 2 घास खाल्लो आणि तसंच पावसामध्ये आम्ही येऊन पोहोचलो आळंदीला. असं धावपळ करून मी 6 तासाच्या प्रवासानंतर काय पाहायला आलो होतो माहिती? त्या पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची ऊर्जा, पांडुरंगावर असलेला विश्वास पाहण्यासाठी आलो होतो. आता माझ्या मनामध्ये एकच विचार चालू होता की मी घरातून निघायला लेट झालो होतो, काही प्लॅन केलो नव्हतो. पुण्यामध्ये आल्यानंतर न पाऊस चालू होता आणि जेव्हा मी आळंदीला येऊन पोहोचलोच होतो तेव्हाच माऊलींची पालखी निघाली होती आणि इतकी गर्दी असून ही माऊलींच्या पालखीचं दर्शन झालं म्हणजे हे माझं नशीबच. वारीचं तर हे माझं पहिलं वर्ष आहे आणि या जुन्या लोकांनी आपली जपलेली संस्कृती पाहून खरोखरच खूपच भारी वाटत होतं. आता उद्या वारकऱ्यांची आणि बाप्पांची भेट पाहण्यासाठी पुण्यामध्ये जाणार आहे, पण ती गाठ भेट पाहण्यासाठी जात असताना मला खूप अडथळा आले. आता ते सांगतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. म्हणून आता आपल्या पेजला फॉलो करा आणि ज्यांना या वारीला यायचं जमलं नाही त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरी म्हणून कमेंट करा.